सहकारी आणि पाहुणे मंडळी यांचं सर्वांचं स्वागत करतोय आणि सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण इथे भावनिक आणि आदरयुक्त अशा प्रसंगी एकत्र जमलो आहोत की श्री प्रकाश कृष्णा पाटील हे आपल्या सेवेचा एक दीर्घ आणि प्रेरणादायी आणि समर्पित असा प्रवास करून आज निवृत्त होत आहेत. त्याचा समारंभासाठी तुमच्याकडे सर्वजण जमलात म्हणून सर्वांचं आपण स्वागत करतोय. टाळ्या वाजून मध्ये ज्यांचे पाटील यांचे योगदान अतुलनीय आहे. गेली 35 वर्ष त्यांनी अतिशय बरोबर 35 वर्ष जास्त सांगितलं त्यामुळे 35 वर्ष त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात फारच कमी वेळा रजा घेतली असेल. कारण ज्यावेळी कंपनीने सर्वांच्या रजा रद्द करून पैसे दिले त्यावेळी सगळ्यात जास्त पैसे पाटीलांना मिळाले असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. म्हणून तुम्हाला ही गोष्ट मी आवर्जून सांगितली. आणि कंपनीच्या कामासाठी त्यांनी अजिबात गावाला मला वाटते कधी जास्त गेलेलं दिसत नाही. गाव नाहीच ठरवलं बॅग द्यायचं ठरलं तरी गावाला. एक मजेशीर गोष्ट मला सांगायची म्हणजे आपल्या कंपनीत बरेच पाटील असल्यामुळे प्रत्येक पाटलाला काहीतरी वेगवेगळी ओळख द्यायची आहे असं ठरवलं आणि प्रत्येकांना वेगवेगळं नाव दिलेलं आहे. पाटीलला तर कोणतं नाव दिलं तुम्हाला माहितीच आहे. ते आता मी ते घेत नाही. तरी पण पाटील यांना कधी पण त्या नावाने हाक मारली तरी पण कधी राग मानला नाही त्याने. आणि पाटीलचा राग म्हणजे कधी जर रागवलेला असेल पाटील सकाळी गेल्यावर माहीत पडायचं आज रागवलेला आहे. फक्त जॉबमध्ये काही चुका काढणार हे बरोबर नाही ते बरोबर तुम्ही चेक करत नाही. पण दुपारपर्यंत एकदम नॉर्मल झालं असतं. म्हणजे राग आहे पाटील राग म्हणजे दुपारपर्यंत पण जेमतेम राहायचं ना राग असं का बरोबर ना. सकाळी एकदम रागामध्ये मला मी गेलो का काय तुम्ही हे चेक करतात याचा बेरिंग साईज प्लस आहे ही साईज जास्त आहे किंवा बरोबर नाही ते त्याला पाटील काहीतरी ॲडजस्ट करून घे. दुपारपर्यंत पण चक्कर मारली तर असेंब्ली आपली झालेली असते. सगळं काय ते स्वतःच करून घ्यायला. पण आता इतर वेळेस दरवेळेला काय सांगणार नाही. पण जेव्हा कधी काय कोणाची बिनसलं असेल किंवा कोणी काहीतरी बोललं असेल सकाळी त्यामध्ये थोडा राग राहायचा. आणि येऊल आणि देसाई जेव्हा रिटायर झाले तेव्हा असं वाटलं आता असेंब्ली डिपार्टमेंट कोण सांभाळणार. कारण ते सगळ्यात सिनियर होते. नवीन काय असेंब्ली असेल तर त्यांच्याकडे जायचं पहिले. पण ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत असं म्हणजे काम थांबलं नाही. असं का नवीन जॉब आले तरी पण ते असेंब्ली वगैरे करण्यासाठी पाटील त्यांनी इंटरेस्ट घेऊन ते सगळं पूर्ण केलं व्यवस्थित. याबद्दल त्यांना आपलं खरोखर आभार मानायला पाहिजे. कारण कंपनीचं काम त्यांनी कधी आपल्याला अडकवून ठेवलं नाही असं किंवा हे आज आलं नाही हे झालं नाही कठीण आहे असं काय किंवा देसाई यांनी परत त्यांची आठवण काढायला लागली नाही आपल्याला कामासाठी अशी. हे त्यांच्याबद्दल एक काय म्हणायला लागेल पॉझिटिव्ह असं म्हणावं लागेल. त्याचा साधेपणा वक्तशीरपणा खरोखर वाखाणण्यासारखं आहे. कंपनीत आपली वेळेवर येणं सुट्टी नाही म्हणजे आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त वेळ त्यांनी कंपनीसाठी दिलेला आहे असं मी मानतो. तर हा क्षण आपल्या सर्वांसाठी आनंद आणि भावनांनी भरलेला आहे. चांगली बातमी अशी आहे की यशस्वी कारकिर्दीनंतर ते आता आपल्या कुटुंबासोबत त्यांचे छंद आणि स्वप्न पूर्ण करणार आहेत. पाटीलने यांनी आपल्या कंपनीला दिलेलं योगदान कधी विसरता येणार नाही. ते आपल्या सर्वांच्या हृदयात कायम राहील. पाटील तुमच्या आयुष्याचा पुढील भाग आनंदाने आरोग्याने आणि शांतीने भरलेला जाऊ ही आमच्या सर्वांच्या ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. करतो त्यांनी छान श्रीफळ देऊन पहिलं स्वागत करा नंतर जय महाराज. जय महाराज. पाटील बघ हरवात आहे. पाटीलला टोपी घाला. आता एकदम उत्सवमूर्ती वाटतं म्हणजे गावता पाटील लय भारी बस लय भारी.
आता मी रोहित साहेबांना विनंती करतो 2 शब्द आधी नाही बातम्या बोलतोय ना. कोण बोलतोय? वेळ जातो जास्त ॲक्च्युली साहेब माझा स्टाफ कामगार बंधू पाहुणे मंडळी आज आपण जमलेलो आहे. गायकवाडने सगळं सांगितलेलं आहे. माझ्यासाठी काय ठेवलेलं नाही आहे. परत एकदा मी सांगतो. तर सर्वप्रथम पाटीलबद्दल मला काय सांगायचं म्हटल्यानंतर अप्रेंटिसशिप जी आहे 1987, 88 आणि 89 पूर्ण केलेली आहे. काय असतं माहिती आहे, अप्रेंटिस म्हणजे मी पण त्याच्यामधूनच आलेलो आहे म्हणून मी बोलतो. आणि अप्रेंटिस करण्यासाठी म्हणून जी मुलं येतात ती मुलं कशासाठी येतात, फक्त आपलं एक सर्टिफिकेट मिळालं आणि नंतर मला सर्टिफिकेट मिळाले, मला कुठेतरी नोकरी मिळेल असं पाटीलने केलेलं नाही. तर त्याने आपली 3 वर्षाची जी अप्रेंटिसशिप आहे व्यवस्थितरित्या पूर्ण केली. ती पूर्ण करतेवेळी त्याला गायकवाडने सांगितल्याप्रमाणे देसाई, देऊळ आणि पांड्या जे तिघेही कसे काम करत होते त्यांनी बघून घेतलं, म्हणजे पाहिलं होतं कसे काम करतात, त्याप्रमाणे त्याने काम केलं. आणि शेवट इथून न जाता मला वाटत नाही सर्टिफिकेट तुला मिळालं असेल की नाही ते मला माहिती नाही. सर्टिफिकेट मिळालं आहे ना ते माहिती नाही, पण त्याच्यानंतर तो आपल्या कंपनीमध्ये ते उत्कृष्ट फिटर म्हणून राहिला. आणि आतापर्यंत त्याने फिटरची काम गायकवाडला सांगितल्याप्रमाणे त्याने पूर्ण केलेलं आहे आणि चांगलं काम पण करतो आहे. आणि दुसरं एक म्हणजे पाटीलला मी माझ्याबरोबर साईटवर घेऊन जायचो. साईटवर गेलो होतो ना आपण, आणि मी दिल्लीमध्ये होतो आणि मी दिल्लीतून मला फराक्काला जायचं होतं. तर पाटीलला बोललं, पाटील तू फराक्काला पोचू शकशील काय? ते मला येईन ना मी. तर आणि मी फराक्क्याला पाटीलला बोलवलं. पाटील इकडनं गेला, मला कलकत्त्याला भेटला. मी तिकडनं कलकत्त्याला आलो. कलकत्त्याला दोघे आम्ही फराक्कामध्ये गेलो. तिकडे आपले डोंबिवलीचे ॲक्टिवेटर ते ॲक्टिवेटरसाठी पाटीलला गेला. तर तिकडे बरेच ॲक्टिवेटर होते, 40-45 काहीतरी ॲक्टिवेटर होते. काही मोठे उजाडले होते ना, काही प्रॉब्लेम्स होते. हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर एका ॲक्टिवेटरमध्ये आम्ही अडकलो. आता आम्ही बघूया काय, हा जर ॲक्टिवेटर नाही चालला तर परत आपलं रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम होईल. तर पाटील म्हणाला एक काम करूया, आणि काम करतो सायकल आहे त्याचा बॉक्स आहे ना तो कापूया मला. आठवत आहे? हां. तर ती पिन पाहिजे होती आम्हाला टाकायला. हां, पिन पाहिजे. पाटीलने ती पिन कापली आणि नंतर ती त्याच्यामध्ये टाकून तो ॲक्टिवेटर चालू करून संध्याकाळी आपली मिनिट्स ऑफ मीटिंग बनवून आणि मग आमच्या परतीच्या मार्गाला परत मुंबईला आलो. आणि त्याच्यानंतर आता दुसरं एक सांगायचं म्हणजे पाटीलने, तुम्हाला लोकांना सर्वांना माहिती असेलच, पाटीलने एक फंड चालू केला, बरोबर आहे ना. आणि या फंडामुळे मला वाटतं सर्व कामगार तसेच स्टाफ हे सगळ्या लोकांचा फायदा पण झाला. भले तुम्ही इंटरेस्ट भरत असाल त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम, इंटरेस्ट तो पैसा घेतल्यानंतर इंटरेस्ट भरावा लागतो, तो पण त्याने केला आहे. ते एक चांगलं कार्य केलं. हां, चांगलं कार्य केलं. आता अजून काही जास्त बोलायचं नाही, गायकवाडने सगळं सांगितलेलंच आहे. तर शेवटचे त्यांना रिटायरमेंटच्या मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपले. पाटीलबद्दल सांगायचं म्हणजे काय, पाटील सुरुवातीपासून मी त्याच्याबरोबर, माझ्याबरोबर तो आहे. म्हणजे एकटी त्या 7पासून तो 3 वर्ष अप्रेंटिस होता. त्याच्यानंतर तेव्हा देसाई आणि येऊन मेन फिटर होते. त्यांच्या हाताखाली शिकून देसाई येऊन 17 झाला, येऊन 17 रिटायर झाला. त्याच्यानंतर 19ला देसाई घेतलं. त्याच्यानंतर आता 8 वर्ष 6 वर्ष आहे, 25 आहे. 6 वर्ष त्याने त्यांच्या गैरहजेरीत जो काम केलं ते वाखाणण्यासारखं आहे आणि चांगलं काम केलं शेवटपर्यंत. अजून मला तसं काय प्रॉब्लेम आलेला नाही. काम म्हणजे जरा काय कोण बोलणार काय बोलला की जरा थोडा बरोबर व्हायचा. थोड्या वेळा आपण तेव्हा दुर्लक्ष करायचं, थोड्या वेळ गेला की तो शांत राहिला असायचा. तसं त्याप्रमाणे तो म्हणजे कामात कधी ऐकाय नाही गेली. काम जसं दिले ते सरळ काम केलं आहे, अजूनपर्यंत चांगलं काम केलं आहे. त्याबद्दल त्याला बोलायचं काय कुठं येत नाही, बोलू शकत नाही. त्यामुळे आता त्याच्या पुढचं आयुष्य त्याला सुख समृद्धीचं आणि बळबळीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना 2 शब्द बोलत. स्वर्गीय साहेबाला विनंती करून आधारित जोशी साहेब, शेखर साहेब, आते साहेब, सर्व स्टाफ आणि कामगार बांधव आणि मेहमान. पाटिल बोलेगा तो एकदम पाटिल ही है. आज तक कंपनी में इतना दिन से काम किया, लेकिन आज तक कभी
छुट्टी नहीं दिया। कभी कोई हम लोग कहीं गाँव जाते हैं, कहीं घूमने जाते हैं, कहीं कुछ भी करते हैं, लेकिन पाटिल आज तक कभी कंपनी में मैं जब से लगा हूँ तब से कभी गया नहीं। लेकिन अभी पाटिल को बराबर फुल टाइम है। अभी थोड़ा परिवार के साथ में घूमने जाने का, थोड़ा घूमने का, बच्चों के साथ में थोड़ा एंजॉय करने का, बाकी सब आगे का जो भी है तो अच्छा से जाए। म्हणजे मोठे होते त्यांनी मला इथे जेव्हा तुला आणलं मग तुझी टेस्ट घेतली इकडे, तुला डिली करायला दिलेलं आहे, पण ती काय तुला जमलं नव्हतं. फेल झालेला, पण पाटील सांगितलं अरे माझं हे आहे आता हे काय म्हणून मग तुला आम्ही पास केलाय. वाटतच होतं. आणि पाटीलचं दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे नातेवाईक येतो ना, जळगावचे पण होते, 2-4 पोरं आलेली इकडे यायची ते हा कोणतरी यायचे इकडे भेटायला, मग त्यांना भेटायला अभिमान नाही का मी या कंपनीतला एकमेव भेटर नाही, एकमेव भेटर आहे असं सांगा. आपला इकडचाच कंपनीचा एकमेव भेटर आहे असं अभिमान आहे. देसाई त्यावेळी नव्हते कोण देसाई वगैरे फर्स्ट पाटील अजून कोण बोलला नाही दिला ना तर मालवणी बोल काय माझ्या गोष्टी सकाळी असं आहे आमचं कधी भांडण नाही काय नाही काय कधी वाजलं 2-3 दिवस राग असायचा यायचं माझ्याकडे सांगायचा बस 2-3 दिवस वाचलं जायचा नाही, काम जाऊन जायचा, वापरून बघायचा यायचं ना आठवतं कोणच असू दे. बंडाचं काय बंडा मग त्याच्या पुढे पुरत असायचं, मग दोघांचं असायचं. म्हणजे माझं मर मला एवढं काय ते पाहिजे बाबा हे कर हे असंच सांगायचं आणि काय सांगायचं बद्दल काहीच नाही. कामात कधी देऊ नव्हता तो नेहमीप्रमाणे 3 केस बॉक्स दिल्याप्रमाणे नेहमी ते असायचे. आम्ही कधी आम्ही 3:15 पण बसायचो, कप झालं आपलं काम तर जाऊया आपण चहा पिऊया आणि आपलं काम वगैरे व्यवस्थित केलं. त्याबद्दल काय ना फंडा तरी मलाही त्यांनी खूप मदत केली. कामगार बंधू, स्टाफ बंधू, बाकीचे सर्व कुटुंबीय, बाकीची मला पहिले आठवलं आहे का तो आपल्या अप्रेंटिस चालू केली तो पहिला आमचा माणूस आहे रणजित. त्यानंतर 1-2 आले सोडून गेला आपला. त्याला मी तेव्हा पण ठेवलेला त्याला पण ठेवलं होतं पण ते सोडून गेल्यानंतर नाही एक अजून होतं ईमेल होतं त्यांनी केलं होतं सोडून गेला म्हणजे कोण राहिला नाही. आमच्याला 25 वर्ष माझं 35 आणि 38 वर्ष आम्ही त्याला जोडतो 3 वर्ष आधी द्यायला. आता तू आता तर कोणावर कोण आलं तर की याचं आपण ठेवूया म्हटलं त्याला ठेवून गेलं तुला डिमेलो आणि कामाच्या बाबतीत आहे त्याला रागीट स्वभाव होता थोडा, त्याला जास्त शांत करावं लागायचं. त्याला घरच्यांना माहीतच होते ते पण मनात तर सरळ होता. त्याला कधी राग आला की 2 तास थांबायचा नंतर गप्प बसायचा. माझ्यावर पण रागायचं का तुम्ही काय सकाळचं काय करता पण मला माहीत होतं की याला शांत करा 2 तास बोलायचं की मग तो शांत होऊन जायचा. कामात त्याने काय आणि हा जो म्हणतो ते खरं आहे. या देसाईने आम्हाला सोडून आम्हाला थोडे माळ पूर्ण पाटील मला साहेब जाऊन आम्ही करू काम आपल्याला त्याने समजून घेतलं हे घेतलं काय विचारलं कोणाला सांगून कन्सल्टिंग वगैरे करून सगळं काम त्याने व्यवस्थित केलं. कधी काय नाही रागीत स्वभाव सोडला तर बाकीचं काही देणं नव्हतं. दांड्या मारायचं नव्हता पाय जे बाकीच्या लोकांचं होतं ते त्याचं कधी नव्हतं. दांड्या मारायचं काय नाही आधी सांगून जाईल 99% त्याला कधी इमर्जन्सी येते किंवा आता गेलो आजारी पडला त्याला इथे घाई होती. त्याला आम्हीच सांगितलं एवढ्यात घेऊ नको 1 महिना 1.5 महिना थांब घाई करू नको. नाहीतर त्याला आधीच 2-3 आठवड्यात त्याला चाललं होतं मी येतो म्हटलं ना एवढ्यात येऊ नको एवढ्या कारण काम पण इतकं अर्जंट नव्हतं आमचं. आणि म्हटलं तुझी आता ही आहे तब्येत तू आधी संपाय त्यामुळे त्याने कामात कधी हे केलं नाही. त्याला पुढचं आयुष्य पण शिकायचं समृद्धीचं जावं आणि आम्हाला काही अडचण आली तर तो नक्कीच येणार आहे. आणि आमचा त्याचा पण विचार चालू आहे मला त्याच्याबद्दल बघूया आपण कसं करायचं. पण त्याला मी एक सांगितलं आधी तू घरी
त्याच्यामध्ये जाऊन 8 दिवस फिरून येईल सर्व ठिकाणी. त्याचा येऊ नको तू इकडे. आता पण नेमका झाला त्या बड्डे आमचा बाहेर गेला. त्याला म्हटलं मी बघा तू 4-5 दिवस ये, नंतर मग तू 8 दिवस पण बायकोला घेऊन फिरून जायला हवे. आता तू कुठे देत नाही त्याला तू जाऊन त्याला फिरून आणि जाणार. बंड्याला की आम्ही सांभाळू कसंही करा. काय म्हटलं नंतर पुन्हा अर्जंट आमच्या जे काम आहे अर्जंट काम नेहमी जाणारच आहे. त्याचं पुढचं ऐकत सुखाचं समृद्धी राहू. घरच्यांनी पण त्याला चांगली साथ दिली मग तो इतका काम करू शकला आहे. त्यामुळे घरच्यांचे पण तेवढेच त्याच्या मागे उपकार आहेत. उपकारपेक्षा म्हणजे सहकार्य त्याने चांगलं केलं. त्याला कधी सांगितलं नाही तू गरीब आहे म्हणून सांगितलं नाही ना. जातोय जाऊन दे कामाला. तो बोलला की ते काय जाते बरोबर की नाही नाही तर काही बायका सांगितलं आज आपण फिरा जाऊया इकडे जाऊया. ऑपरेशन झालं ना तर बघायला गेलं तर वैद्य बोललेला की आता ते येणार नाही हार्ड काम आहे ना तुझी काळजी करून जा त्याला येऊन दे म्हणा आम्ही सगळं सहकार्य करू बोललो होतो पण तो आला म्हणून त्याला अजून आम्ही ते उचलायचं काय करायचं नाही त्याला चांगलं म्हणजे आयुष्य त्या सुखाने समजले जावं. आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी घालू नको. गेले 38 वर्ष अठ्ठ्याऐंशी 3 वर्ष 87, 88, 89 90 ते 2025 35 वर्ष झाली. त्यातून विद्यार्थी होतो मी. विद्यार्थी आमदार आजोबा विद्यार्थी भेट वस्तू आणल्या